जय हिंद फ्रेंड. सीसॅट बाय विजय गुप्ता सर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आगामी राज्यसेवेसाठी आपण क्रिटिकल रिझनिंग किंवा मग लॉजिकल रिझनिंग हा जो रिझनिंगचा प्रकार आहे याची एक व्हिडिओ सिरीज लॉन्च करतो आहे. इथून पुढे काही दिवसपर्यंत तुम्हाला हे जे टॉपिक बोर्डवर दिसत आहे या टॉपिक संदर्भात व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला कन्सिस्टंटली मिळत राहतील. मित्रांनो, क्रिटिकल रिझनिंग हा एक महत्त्वाचा प्रकार आहे ज्यावर म्हणजे मागच्या 2-3 वर्षापासून कन्सिस्टंटली आयोग जे आहे ते प्रश्न विचारतो आहे. क्रिटिकल रिझनिंगमध्ये किंवा लॉजिकल रिझनिंगमध्ये स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट, स्टेटमेंट अँड अजम्पशन, स्टेटमेंट अँड कोर्स ऑफ ॲक्शन, बायनरी लॉजिक आणि क्लोज टेस्ट यावर आधारित प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. यामध्ये मित्रांनो सर्वाधिक अडचण विद्यार्थ्यांना जी आहे ती म्हणजे विधान व युक्तिवाद या टॉपिकविषयी, ठीक आहे ना. आणि हा एक नवीन प्रकार वाटतो विद्यार्थ्यांना. क्लोज टेस्ट म्हणजे काय मित्रांनो, तर हे एक फिलरचा प्रकार आहे. हा ॲक्च्युली बँकिंगमधून येतो. यामध्ये काय राहते की आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं असते, त्या स्टेटमेंटमध्ये कुठेतरी 2 रिकाम्या जागा असतात आणि तो असं म्हणतो की या रिकाम्या जागा पुट करायच्या आहेत किंवा भरायच्या आहेत, पण स्वतंत्र अर्थाचे पण समानार्थी शब्द तयार व्हायला पाहिजे. बराच कन्फ्युजिंग राहतो. मागच्या वर्षी या प्रश्नाने विद्यार्थ्यांना बरंच भुसकाळात टाकलं होतं. तर आपण हा जो प्रकार आहे याला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया की ऑप्शनवरून किंवा मग कसं फाइंड आउट केलं जातं की त्या रिकाम्या जागेत कोणते वर्ड असायला पाहिजे. परंतु मित्रांनो, सुरुवातीला आपण स्टार्ट करूया विधान व युक्तिवाद या टॉपिकपासून. हा जो टॉपिक आहे हा विद्यार्थ्यांना बराचसा कन्फ्युजिंग वाटतो. तर मला असं वाटते की पहिलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरमधून सर्व बेसिक बाबी ज्या आहेत त्या तुम्ही क्लिअर करून घ्या. त्यानंतर मग आपण या संदर्भात आयोगाने प्रिव्हियस एक्झाममध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत त्याची प्रॅक्टिस करू हे, ठीक आहे ना. तर काही बेसिक बाबी समजून घेऊया, ठीक आहे ना. पहिला प्रश्न पहा, राज्यसेवा 2017मधून आपण घेतो आहे पहिला प्रश्न. आता मित्रांनो बेसिक समजून घ्या. युक्तिवाद म्हणजे काय, हा वर्ड आपण कुठे ऐकतो, तर युक्तिवाद किंवा आर्ग्युमेंट हा जो वर्ड आहे हा युजली आपण भांडण वगैरे सुरू असताना ऐकतो किंवा मग कोर्टमध्ये जे 2 वकील आहेत ते कुठेतरी युक्तिवाद करत असतात आपल्या अशिलाच्या बाजूने. म्हणजे मित्रांनो, युक्तिवाद करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला शोधून काढावा लागेल असा पॉईंट ज्या पॉईंटच्या बाजूने आणि ज्या पॉईंटच्या विरुद्ध बाजूने कुठेतरी दोघेजणं बोलत असतील. सर्वात महत्त्वाचा पॉईंट, युक्तिवाद म्हणजे अशी बाब ज्या बाबीविषयी कोणीतरी बाजूने आणि कोणीतरी विरुद्ध बाजूने बोलतो आहे. मित्रांनो, आपल्याला कधीकधी स्ट्रॉंग युक्तिवाद किंवा मग कधीकधी कमकुवत करणारे जे वीक युक्तिवाद आहे ते आपल्याला चूज करायला सांगितलं जाते किंवा MPSC याहीपेक्षा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारू शकते. युक्तिवाद देत असताना सर्वात पहिली बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे तुम्ही जज नाही करायचं, तुम्ही निर्णय नाही द्यायचा. तुम्ही मित्रांनो फक्त आणि फक्त युक्तिवाद द्यायचा असेल. युक्तिवाद म्हणजे फक्त विचार करायचा असेल की कोणता युक्तिवाद स्ट्रॉंग आहे, कोणता युक्तिवाद वीक आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की देवाचं अस्तित्व आहे का, आणि तुम्ही जर नास्तिक असाल तर तुम्ही डेफिनेटली म्हणाल की सर देवाचं अस्तित्व नाही, किंवा तुम्ही आस्तिक असाल तर तुम्ही लगेच म्हणाल की हो सर देवाचं अस्तित्व आहे. म्हणजे तुम्ही जर या निर्णयापर्यंत येत असाल तर तुम्ही मित्रांनो निर्णय देत आहात, तुम्ही डिसिजन घेत आहात. युक्तिवादामध्ये आपल्याला डिसिजन घ्यायचं नसते. देवाचं अस्तित्व आहे का हे प्रूव्ह करून हे समजून घेण्यासाठी संबंधित व्यक्ती जे काही आपले विचार मांडतो आहे ते विचार तुम्हाला स्ट्रॉंग वाटतात की वीक वाटतात एवढंच फक्त तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं असेल, ठीक आहे ना. जसं पहा, हा एक प्रश्न यातून मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकतो. इथं म्हणतो आहे, लिओनार्दो दा व्हिंचीने 1508 साली केलेल्या मानवी शरीराच्या आतल्या भागाचे रेखाटन आंत्रयोजी हा मानवी शरीराचा 79वा अवयव असल्याचे जाहीर केले, ठीक आहे ना. सिंपल स्टेटमेंट आहे. जानेवारी 2017 साली संशोधकांनी आंत्रयोजी हा मानवी शरीराचा 79वा अवयव असल्याचे जाहीर केले. आता आपण जर पाहिलं तर असं लक्षात येतं की सर 2 विरोधाभासी स्टेटमेंट आहे. लिओनार्दो दा व्हिंसीने 1508मध्ये सांगितलं की आंत्रयोजी हा 79वा अवयव आहे आणि शास्त्रज्ञांनी 2017 साली त्याला 79वा अवयव असल्याचं जाहीर केलं, ठीक आहे ना. आता आपल्याला कोणतं आर्ग्युमेंट करेक्ट आहे हे ओळखण्यासाठी किंवा लक्षात घेण्यासाठी त्यामध्ये दिलेलं एक्सप्लेनेशन समजून घेणं महत्त्वाचं असेल. जसं मित्रांनो आपण पहिला युक्तिवाद वाचूया. ती तार्किकदृष्ट्या विसंगत म्हणून विचारात घेता येतील. विसंगत, ठीक आहे ना. कारण लोकांना 17व्या शतकात आंत्रयोजीचे अस्तित्व माहिती होते आणि व्हिंचीचे रेखाटन याचा पुरावा देते. आपण जर एक्सप्लेनेशन पाहिलं तर आपण असं म्हणूया सर करेक्ट आहे, कारण व्हिंचीने
15व्या शतकातच म्हणजे 1508मध्येच सांगितलं होतं की आंत्रयोजी हा मानवी शरीराचा 79वा नवीन अवयव आहे आणि शास्त्रज्ञ लोक हे 17व्या शतकात सांगत आहेत किंवा 2017मध्ये सांगत आहेत की हा नवीन अवयव आहे. याचा अर्थ मित्रांनो हे विरोधाभासित झालं की नाही. म्हणून ही जी दोन्ही स्टेटमेंट आहेत हे विसंगत आहे. हे करेक्ट आणि हे करेक्ट असण्यामागचं कारण काय, तर जे कारण तो या ठिकाणी देतो आहे ते कारण आपल्याला स्ट्रॉंग वाटते आहे, पटते आहे, म्हणून आपण त्याला या ठिकाणी काय मानतो आहे, करेक्ट मानतो आहे. आता मित्रांनो हे चुकीचं का असतं, चुकीचं केव्हा असतं, याने दिलेलं कारण जर तेवढं स्ट्रॉंग नसतं तर मग मात्र आपण याला काय मानलं असतं, चुकीचं मानलं असतं. सेकंड पण पहा, ती परस्पर विरोधी म्हणून विचारात घेता येतील. आता असं काहीच नाही आहे बरं की सर आपण विसंगत घेतलं आहे म्हणून परस्पर विरोधी आपल्याला घ्यावंच लागते किंवा मग परस्पर विरोधी हे पण करेक्टच असेल, असं काहीच नाही मित्रांनो. परस्पर विरोधी आहेत याचं एक्सप्लेनेशन, याचं कारण तो किती स्ट्रॉंग देतो आहे त्यावर डिपेंड करते की आपण याला चूज करू अथवा नाही. मग आता आपण वाचूया. ती परस्पर विरोधी म्हणून विचारात घेता येतील कारण किमान 5 शतकापासून लोकांना मानवी शरीरातील आंत्रयोजीच्या अस्तित्वाची माहिती असूनही संशोधकांनी तो नवा असल्याचे जाहीर केले आहे. सांगा बरं, परस्पर विरोधी म्हणून दिलेलं एक्सप्लेनेशन तुम्हाला पटते का स्ट्रॉंग म्हणून? करेक्ट, पटते आहे. काय म्हणतो आहे की विंचीनं तर तेव्हाच सांगितलं होतं आणि हे शास्त्रज्ञ लोक आता म्हणत आहेत की हा नवीन अवयव आहे. म्हणजे काय झालं, याच्यामध्ये विरोधाभास निर्माण झाला. म्हणजे दिलेलं जे एक्सप्लेनेशन आहे ते करेक्ट असल्यामुळे बसुद्धा मित्रांनो या ठिकाणी काय घेता येईल, आपल्याला करेक्ट घेता येईल. ठीक आहे ना. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट पहा, मी जे म्हणत होतो की तुम्ही डिसिजन नाही द्यायचं, तुम्ही फक्त स्ट्रॉंग आणि वीक एक्सप्लेनेशन रिझन फाइंड आउट करायचं आणि त्यानुसार ठरवायचं. आपण ती परस्पर विसंगत आहे याला करेक्ट मानलं, आपण ती परस्पर विरोधाभासी आहेत याला पण करेक्ट मानलं. जर मित्रांनो या दोन्ही बाबी जर करेक्ट असतील तर असं माइंडमध्ये येऊ देऊ नका की सर ती परस्पर पूरक हे चुकीचं असेल. आपण जर परस्पर विसंगत याला करेक्ट मानलं, परस्पर विरोधी याला करेक्ट मानलं तर परस्पर पूरक आपण ती घेऊ शकत नाही असं नाही मित्रांनो. परस्पर पूरक असण्यामागचं जर तो कारण आपल्याला तेवढं स्ट्रॉंग देत असेल तर आपल्याला ते करेक्ट आहे तेही मानायला काही हरकत नाही. आपण कारण वाचूया त्यानंतर डिसाईड करूया. संशोधकांनी तपशिलात अभ्यास केल्यानंतर तो मानवी शरीरातील 79वा अवयव असल्याची ओळख पूर्वी माहीत असलेल्या आंत्रयोजीला दिल्यामुळे ती परस्पर पूरक ठरतात. आता मित्रांनो इथे काय करायचं, इथे थोडंसं आपला जो अनुभव आहे तो पण लावायचा, आपल्याला जे काही नॉलेज आहे किंवा काही प्रिव्हियस एक्सपिरियन्स असेल आपला तर तो पण इथे लावून पाहायचा. जसं पहा, आपण असं म्हणूया की आपलं आयुर्वेद खूप आधीपासून म्हणते आहे, ठीक आहे ना, खूप आधीपासून आपलं आयुर्वेद म्हणते आहे की कडुनिंबाचा वापर केला पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे डिसइन्फेक्शन करण्यासाठी किंवा मग जंतुनाशक म्हणून कडुनिंबाचा वापर केला पाहिजे. कितीतरी वर्षापासून आपण म्हणतो आहे आणि लोकांचा भरोसा नव्हता. जेव्हा कोरोना आला किंवा मग असे जे काही पॅन्डेमिक येत गेलं त्यानंतर मग शास्त्रज्ञ लोकांनी शोधून काढलं की नाही भाऊ, आपण कडुनिंबाचा वापर जंतुनाशक म्हणून काय करू शकतो. याचा अर्थ काय की जे आपल्या पूर्वजांनी कितीतरी हजारो वर्षापूर्वी शोधून काढलं होतं त्या बाबीला संशोधकांनी शोधलेली बाब काय देते आहे, दुजोरा देते आहे. ती त्याला परस्पर पूरक ठरते आहे कारण आता ते सायंटिफिकली प्रूव्ह आहे आणि आपली जनरेशन आहेच तशी. जोपर्यंत बाबी सायंटिफिकली प्रूव्ह होत नाही तोपर्यंत आपण त्या बाबी मान्य करत नाही. म्हणजे ती जी बाब आहे त्या बाबीला ही बाब प्रूव्ह करते आहे, म्हणजे ही बाब त्या बाबीला काय करते, परस्पर पूरक ठरते आहे. सेम तसंच आहे, जरी लिओनार्दो दा व्हिंचीने सांगितलेलं असलं तरी कदाचित तेव्हा बॉडी डिसेक्ट करण्याची प्रोसेस नसेल आणि असेलही तर तेव्हा त्या अवयवाचा शोध लागलेला नसेल. आता काय होते आहे 2017 साली काय झालं की तंत्रज्ञान तेवढं विकसित झालं, ह्युमन बॉडीला डिसेक्ट केलं गेलं आणि नंतर शास्त्रज्ञांनी लक्षात घेतलं की हो बा की व्हिंचीने जे सांगितलं होतं ते काय आहे, ते करेक्ट आहे. म्हणजे व्हिंचीने जे काही सांगितलं आहे त्याला इथे काय मिळतो आहे, पाठबळ मिळतो आहे, पुरावा मिळतो आहे. ठीक आहे ना. म्हणजे परस्पर पूरक असण्यासंदर्भात जेही एक्सप्लेनेशन तो या प्रश्नामध्ये देतो आहे ते निश्चितपणे करेक्ट आहे आणि स्ट्रॉंगसुद्धा आहे. म्हणून यालासुद्धा आपण काय मानूया, करेक्ट मानूया. यावरून हे लक्षात येते परस्पर विरोधी जर आपण निवडत असू तर परस्पर पूरक आपण निवडू शकत नाही असं काहीही नसते. समजते ना, असं काही नसते. परस्पर पूरकला दिलेलं एक्सप्लेनेशन स्ट्रॉंग असेल, परस्पर विरोधीला दिलेलं एक्सप्लेनेशन स्ट्रॉंग असेल तर दोघांनाही मान्य करायला काही हरकत नाही. इथे आपण तिघांना मान्य करतोय. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे सर्व भक्कम आहेत.
ठीक आहे ना मित्रांनो. तर 2-3 बाबी आपण या ठिकाणी क्लिअर करतो आहे. सर्वात पहिली बाब म्हणजे आपल्याला डिसिजन द्यायचं नाही आहे. युक्तिवाद म्हणजे लक्षात घेत असताना कोणता तरी असा पॉईंट शोधावा लागेल की ज्याच्या या बाजूने आणि या बाजूने बोलणारा व्यक्ती असला पाहिजे, किंवा असा कोणता तरी पॉईंट असला पाहिजे की कोणीतरी त्याला अपोज करतो आहे, कोणीतरी त्याला सपोर्ट करतो आहे. ठीक आहे ना. आणखीन बऱ्याच प्रश्नातून त्या बाबी मी तुमच्या लक्षात आणून देईल. ठीक आहे ना. जसा हा पहा, ठीक आहे ना, हा प्रश्न थोडासा समजायला कठीण जातो. उपमुख्यमंत्रीपद रद्द करणे हा राजकारणातील सर्वात महत्त्वाचा व रचनात्मक बदल ठरेल. हे जर सत्य असेल तर खालीलपैकी कोणती विधाने सोडून वरील युक्तिवाद बळकट करतील. ठीक आहे ना, लक्षात घ्या, बळकट करतील. बळकट करणे म्हणजे सपोर्ट करणे. सपोर्ट करणे म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की विधान आणि युक्तिवाद हा टॉपिक करून ठेवा. हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. आणि माझ्यासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एखादा विद्यार्थी उभा राहून म्हणत असेल की हो सर करेक्ट आहे, मागच्या 2-3 वर्षापासून यावर कन्सिस्टंटली प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे काय, मी जी बाब सांगतो आहे त्या बाबीला त्या विद्यार्थ्याने केलेलं स्टेटमेंट बळकटी प्रदान करते आहे. बळकटी प्रदान करणे म्हणजे सपोर्ट करणे किंवा मग त्या बाजूने बोलणे, आणि कमकुवत करणे म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध बाजूने बोलणे. ठीक आहे ना, सिंपल. आता यामधला युक्तिवाद काय आहे? युक्तिवाद आहे की उपमुख्यमंत्रीपद रद्द केलं पाहिजे की नाही. स्टेटमेंट असं म्हणते आहे की उपमुख्यमंत्रीपद काय केलं पाहिजे, रद्द केलं पाहिजे. आता आपण फक्त इथं हे लक्षात घेऊया कोणतं विधान सपोर्ट करते आणि कोणतं विधान सपोर्ट करत नाही. पहिले यामधला युक्तिवाद लक्षात घेऊया. काय युक्तिवाद? पद काय व्हायला पाहिजे, रद्द व्हायला पाहिजे. हा यामधला युक्तिवाद आहे. आता पहिलं पहा, पहिलं स्टेटमेंट आहे असलेच तर उपमुख्यमंत्रीवर अतिशय कमी कर्तव्य व जबाबदाऱ्या असल्या पाहिजे. ठीक आहे की नाही. म्हणजे ही जी बाब आहे, म्हणजे पहिलं जे पर्याय आहे, हा पहिला पर्याय काय म्हणतो आहे, तसं तर रद्दच करायला पाहिजे आहे ना. टोनिंग लक्षात घ्या. काय म्हणतो आहे तो? तसं तर रद्दच करायला पाहिजे. पण समजा जर काही कारणामुळे तुम्ही ठेवत असाल तर उपमुख्यमंत्रीवर कमीत कमी कर्तव्य जबाबदाऱ्या द्यायला पाहिजे. म्हणजे हा जो युक्तिवाद आहे, पहिलं जे पर्याय आहे, हा पहिला पर्यायसुद्धा काय म्हणतो आहे की नाही, रद्दच करायला पाहिजे. सपोर्टिव्ह आहे, सपोर्ट करतो आहे. ठीक आहे ना. ओके. दुसरं पहा, मुख्यमंत्री पदाची कुवत असलेल्या व्यक्ती या पदासाठी नकार देतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुवत असेल मुख्यमंत्री बनण्याची तर तो काय म्हणेल, मला उपमुख्यमंत्री पद नको आहे. ही बाबसुद्धा हेच इंडिकेट करते आहे की उपमुख्यमंत्रीपद काय केलं पाहिजे, रद्द केलं पाहिजे. ठीक आहे ना. तिसरं वाचा, चांगल्या राजकारणी व्यक्तीची या पदात 5 ते 10 वर्षे वाया जातात. वाया जातात हा वर्ड काय इंडिकेट करतो आहे? हा वर्ड इंडिकेट करतो आहे की वाया जातात म्हणजे ते नको होतं. म्हणजेच ते पद काय करायला पाहिजे, रद्द करायला पाहिजे. रद्द नाही केलं तर काय जातील, वर्ष वाया जातील. चौथं काय म्हणते पहा, उपमुख्यमंत्रीपद आवश्यक आहे असा इतिहासकार दावा करतात. ठीक आहे ना, याच्यासमोर आहे करतात. आता मला सांगा मित्रांनो, चौथं जे स्टेटमेंट आपण वाचतो आहे त्यानुसार चौथं स्टेटमेंट काय म्हणते आहे, रद्द करू नये. रद्द करू नये म्हणजे हे अपोज करतो आहे. हे म्हणतो, हा चौथं स्टेटमेंट काय म्हणते आहे की उपमुख्यमंत्रीपद रद्द करायला नको, कारण त्याचंही काहीतरी इम्पॉर्टन्स असते असं कुठेतरी इतिहासकार सांगत आहेत. मग आता प्रश्न वाचा. प्रश्न काय म्हणतो आहे, वरीलपैकी कोणती विधाने सोडून वरील युक्तिवाद बळकट करतात. आता मित्रांनो, जर आपण डीला जर सोडलं तर ए, बी आणि सी हे तीनही जे स्टेटमेंट आहेत ते वर दिलेला युक्तिवाद काय करत आहेत, बळकट करत आहेत. कारण युक्तिवाद काय म्हणतो आहे, रद्द करा. ए काय म्हणते आहे, ऑप्शन ए काय म्हणते आहे, रद्द करा, बळकट करते आहे. बी पण काय म्हणते आहे, रद्द करा. सी पण काय म्हणतो आहे, रद्द करा. फक्त डी जे आहे ते म्हणतो आहे रद्द करू नये. म्हणजे हे सोडून बाकी सर्व काय म्हणत आहेत, रद्द करा. सो करेक्ट असलं पाहिजे ऑप्शन नंबर 4. लक्षात येते ना. 2-3 प्रकार असतील मित्रांनो. आपण व्हेरिएशन कव्हर करूया आजच्या पहिल्या लेक्चरमधून. आणि फक्त समजून घ्या. तुम्हाला स्वतःहून आज काही नाही आलं तरीही चालेल. ठीक आहे ना, फक्त समजून घ्या. नेक्स्ट व्हिडिओ सिरीजमध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हा मात्र तुम्ही प्रयत्न करायचा की उत्तर तुम्हाला काढता येते की नाही. ठीक आहे ना. आणखीन एक प्रश्न बघूया मित्रांनो. पहा, हा एक प्रश्न आहे, सौरडाग ही नियमित कालावधीनंतर सूर्याच्या पृष्ठभागावर तयार होणारी थंड व गडद क्षेत्र आहेत. वाढलेल्या सौरडाग घटना व पृथ्वीवरील वादळी कालखंड हे एकाच वेळी येतात असे वैज्ञानिकांचे निरीक्षण आहे.
पृथ्वीला जोरदार आणि व्यापक क्षेत्रात होणारा वादळी हवामानाचा कालखंड हा त्रास सौर डागांच्या वाढलेल्या संख्येमुळे होतो. वरील युक्तिवादातील कमकुवतपणा दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. कमकुवतपणा म्हणजे मित्रांनो अपोज करणारा. मी आताच सांगितलं, बळकटी करणारा म्हणजे सपोर्ट करणारा आणि कमकुवत करणारा म्हणजे अपोज करणारा. आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं असेल की सुरुवातीला पहा यामधला युक्तिवाद काय आहे. ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर हा काय म्हणतो आहे, ठीक आहे, वाढलेल्या सौरडाग घटना व पृथ्वीवरील वादळी कालखंड एकाच वेळी येतात. हा झाला मित्रांनो यामधला युक्तिवाद. हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे की युक्तिवाद काय. हा काय म्हणतो आहे की जेव्हा तिकडे सूर्यावर सौरडाग वाढतात तेव्हाच इकडे पृथ्वीवर काय येतात, वादळं येतात, असं शास्त्रज्ञांचं काय आहे, निरीक्षण आहे. क्लिअर आहे ना. आणि याला कमकुवत करणारं विधान म्हणजे कोणतं, की सौर डागांची संख्या वाढते तेव्हाच पृथ्वीवर वादळ येतात, हे चुकीचं आहे. हे ज्याही बाबीतून किंवा ज्याही पर्यायातून आपल्याला दिसून येईल तो पर्याय या युक्तिवादाला कमकुवत करणारा आहे असं म्हणून आपल्याला निवडता येईल. लक्षात येते या सर्वांना, ठीक आहे ना. आणखीन एक महत्त्वाचं, हे फक्त कमकुवत करणाराच असला पाहिजे असं नाही, तर तुम्ही निवडत असलेला पर्याय दिलेल्या विधानाशी संबंधित असणारा पाहिजे. दिलेला जो डेटा आहे त्याच्यामधून बिलॉंग करणारा असला पाहिजे. एकदम बाहेरचा किंवा मग नवीन भाग आपल्याला त्यामध्ये ॲड करता येणार नाही. चला ठीक आहे, वाचूया. पहा, हा युक्तिवाद कमी सौर डागांचा पृथ्वीच्या हवामान प्रणालीवर होणारा परिणाम दुर्लक्षित करतो. म्हणजे आपण जर समजा ए वाचलं तर हे तर लक्षात येते आहे की हा कमकुवत करतो, कारण हा अपोजच करतो आहे ना. पण आपण असं म्हणूया मित्रांनो, कमी सौर डागांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो त्याविषयी याच्यामध्ये बऱ्यापैकी काही मेन्शन नाही, त्यामुळे आपण याचा या ठिकाणी विचार करू शकत नाही. याला आपण स्किप करूया, हा चुकीचा असेल. दुसरं, हा युक्तिवाद पृथ्वीच्या वातावरणातील कमी दाब प्रणालीमुळे वादळे निर्माण होतात या वस्तुस्थितीवर आक्षेप घेतो. पर्याय क्रमांक दुसरा सुद्धा मित्रांनो यामध्ये दिलेल्या युक्तिवादाला वीकच करतो आहे, कारण तो सांगतो आहे ना की सौर डागाचा आणि याचा काही संबंध नाही आहे ना. पण यामध्ये एक नवीन बाब तो सांगतो आहे की पृथ्वीवर जे वादळ होतात त्या वादळाला कारणीभूत कोणता घटक आहे, कमी दाब प्रणाली आहे ना. परंतु मित्रांनो जर आपण इथे पाहिलं, इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर इथून कुठूनही आपल्याला कमी दाब प्रणाली या संदर्भात काहीही माहिती मिळत नाही. म्हणजे हा आपण एक्सटर्नल फॅक्टर स्टेटमेंटमध्ये ॲड करतो आहे, म्हणून यालासुद्धा आपण विचारात घेऊ शकत नाही. तसा कमकुवत म्हणून तो करेक्टच वाचतो आहे, ठीक आहे ना. चला, दोन्ही करेक्ट. हा युक्तिवाद पृथ्वीवर नेहमीच कुठे ना कुठे वादळ होत असते या वस्तुस्थितीकडे लक्ष देत नाही, हे पण नाही चालणार. डी वाचा, या दोन घटना एकाच वेळी घडून येत असल्यामुळे या एक दुसरीला कारणीभूत आहे असे यामध्ये काय धरले आहे, गृहीत धरले आहे. करेक्ट. कारण पहा मित्रांनो, काय म्हणतो आहे, सौरडाग घटना घडणे आणि पृथ्वीवर वादळी कालखंड निर्माण हे वैज्ञानिकांचं काय आहे, निरीक्षण आहे. याबद्दल वैज्ञानिकांकडे काहीही प्रूफ नाही. म्हणून हा जो युक्तिवाद आहे हा युक्तिवाद या गृहीतकावर आधारलेला आहे. आणि गृहीतक जे राहते ना मित्रांनो ते रिजिड नसते. गृहीतक म्हणजे आपण मानलेली बाब ती फेटाळून लावल्या जाऊ शकते. तुमचं होईलच विधान आणि गृहीतक, तेव्हा मी तुम्हाला ही बाब आणखीन डिटेलमध्ये समजून सांगेलच की गृहीतक कसं काढलं जातं. पण मित्रांनो गृहीतक समजा आपण गृहीत धरलं, असं आपण गृहीत धरलं की जसं आयोग यावर्षी एक्झाममध्ये ही बाब विचारेल, तर हे आपलं काय झालं, गृहीतक झालं. मित्रांनो गृहीतक जे आहे ते फेटाळले जाऊ शकते, ते चुकीचं ठरू शकते. म्हणजे इथं यांनी जे गृहीतक धरलं आहे की वादळी कालखंड येतो, सौरडाग जेव्हा येतात तेव्हाच वादळ येतात, हे काय ठरलं, यांचं गृहीत ठरलं. आणि गृहीत धरलेली बाब ही करेक्ट असतेच असं नाही. त्यामुळे हे दिलेल्या डेटामधूनही बिलॉंग करते आहे आणि कमकुवतसुद्धा करते आहे. म्हणून मोस्ट प्रॉमिनंट असेल ऑप्शन नंबर डी. क्लिअर होते. थोडासा किचकट पार्ट आहे, वाटल्यास व्हिडिओ वारंवार पहा, पण पूर्णपणे क्लिअर करून घ्या. एकदम हळूवार व्यवस्थित मॅनरमध्ये आपण एक्सप्लेनेशन घेतो आहे. आणि काही अडचणी असतील तर कमेंट करा, कमेंटमध्ये मला सांगा. मी निश्चितपणे तुमच्या प्रश्नाचा शक्य तेवढ्या फास्टमध्ये रिप्लाय देईलच, ठीक आहे. आणखीन काही प्रश्नाच्या माध्यमातून समजून घेऊया. जसा हा एक प्रश्न आहे, ठीक आहे. पहा, तुम्हाला युक्तिवाद ओळखता यायला पाहिजे मित्रांनो की आपल्याला नेमकं बोलायचं कशाच्या बाजूने आहे, ठीक आहे. वाचूया. मालकीचे वाहन असणारी प्रत्येक व्यक्ती तिने रस्त्याचा किती वापर केला आहे याची दखल न घेता काही रक्कम करापोटी देते. 100 किलोमीटर इतका रस्ता पार करणारी व्यक्ती 1000 किलोमीटर पार करणाऱ्या व्यक्ती इतकीच कर देते. हा अन्याय आहे.
रस्ता कर काढून टाकण्याची गरज आहे आणि रस्त्याच्या देखभालीसाठी गरजेचा पैसा इंधनावरील कर वाढवून उभारला पाहिजे. या बदलामुळे जास्त रस्ता वापरणारे जास्त पैसे देतील आणि आपोआपच हमी मिळेल. ही फक्त न्याय कर प्रणाली नसून कदाचितची जास्तीचा महसूल मिळवून देईल. पुढे दिलेल्यापैकी वरील युक्तिवादाला आधारभूत असलेल्या तत्वाचे विवरण करणारे सर्वोत्तम उदाहरण निवडा. तत्वाचे विवरण करणारे मित्रांनो, तत्वाचं विवरण करणारं एक्झाम्पल म्हणजे अप्लाइड एक्झाम्पल. इथं लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, समजा जर मी तुम्हाला एखादं स्टेटमेंट दिलं आहे मोमेंट ऑफ इनरेशियावर, जडत्वाचा नियम मी समजा एखाद्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला दिला आणि त्यानंतर मी म्हणतो आहे की जडत्वाचा जो नियम मी यामध्ये सांगितला त्याचं उत्तम विवरण करणारं एक्झाम्पल निवडा. मग त्यानंतर मी खाली काही एक्झाम्पल देतो आहे. वेगवान बसमध्ये बसलो असताना जेव्हा ड्रायव्हर ब्रेक मारतो तेव्हा आपण समोर फेकलो जातो. बरोबर आहे की नाही? जरी मित्रांनो हे स्टेटमेंट किंवा हे कन्क्लुजन किंवा मग हे जे पर्याय आहे हा पर्याय दिलेल्या बाबीतून बिलॉंग करत नसला तरी तो तत्वाचं उत्तम विवरण करतो आहे की नाही सांगा. म्हणजे काय की दिलेला जो डेटा आहे त्यामध्ये कुठलं तरी एक तत्व दिलं असेल आणि त्या तत्वाचं विवरण करणारं एक्झाम्पल आपल्याला निवडायचं आहे. म्हणजे आपण निवडत असलेला ऑप्शन याच्यामधूनच बिलॉंग करायला पाहिजे असा काहीच आग्रह या प्रकारच्या प्रश्नात आपला नसेल. आता आपलं मेन काम काय आहे, मुख्य काम आहे आपलं की युक्तिवाद काय आहे आणि कोणतं तत्व यामध्ये मेन्शन केलं आहे ते लक्षात घेणे. आता ओव्हरऑल जर आपण वाचला तर हा काय म्हणतो आहे की 100 किलोमीटर रस्त्याचा वापर करणारी व्यक्ती देत असलेला कर आणि 1000 किलोमीटर रस्त्याचा वापर करणारी व्यक्ती देत असलेला कर सारखाच आहे. याचा अर्थ काय मित्रांनो, कर प्रणालीत कुठेतरी काय होतं आहे, अन्याय होतो आहे. म्हणजे काय की जो व्यक्ती जास्त यूज करत असेल त्याने जास्त रक्कम भरली पाहिजे आणि जो कमी यूज करत असेल त्याने कमी रक्कम भरली पाहिजे. यासाठी तो उपाय सांगतो आहे की पेट्रोलच्या किमती वाढवून दिल्या पाहिजे. म्हणजे जो जास्त प्रवास करेल त्याच्याकडून आपोआपच जास्त खर्च होईल आणि जो कमी प्रवास करेल त्याच्याकडून कमी खर्च होईल. म्हणजे मित्रांनो यामध्ये जे तत्व आहे ते तत्व काय सांगते आहे, यामध्ये असणारं तत्व सांगते आहे की जो व्यक्ती जास्त वापर करेल त्यानं जास्त पैसे द्यायला पाहिजे आणि कमी वापर करेल त्याने कमी वापर करायला पाहिजे. बस या तत्वाचं विवरण करणारं एक्झाम्पल आपल्याला निवडायचं आहे. जसं आपण पहिला पर्याय जो आहे तो पाहूया. रोजंदारी करणाऱ्या लोकांपेक्षा कायमस्वरूपी नोकरी करणाऱ्या लोकांना उच्च कर देणे भाग पाडले पाहिजे. मित्रांनो असं आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही. होऊ शकते की रोजंदारी नोकरी करणारे लोक, बिझनेसमॅन जे आहेत त्यांचं इन्कम जास्त असेल आहे ना. मग आपण रोजंदारी करणाऱ्या लोकांपेक्षा कायमस्वरूपी नोकरी करणाऱ्यांना जास्त कर देणे भाग पाडले पाहिजे असं काही नाही. रोजंदारी करणारे लोक जर जास्त कमवत असतील, त्यांची मिळकत कायमस्वरूपी नोकरी करणाऱ्यांपेक्षा जास्त असेल तर त्यांनीही जास्त कर द्यायला पाहिजे. कारण आपलं जे तत्व आहे ते हेच म्हणते आहे की जास्त कमावणारा जास्त भरेल, जास्त यूज करणारा जास्त खर्च करेल आणि कमी यूज करणारा कमी खर्च करेल. ठीक आहे ना. सेकंड वाचा. फक्त परवडत नाही अशांनाच निशुल्क वैद्यकीय उपचार मिळायला हवा याचा आणि आपल्या तत्वाचा फारसा काही संबंध दिसून येत नाही, त्यामुळे याला आपण स्किप करूया. ठीक आहे ना मित्रांनो. त्यानंतर आणखीन एक आहे पहा. ठीक आहे, आणखीन एक स्टेटमेंट आहे यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट पर्याय बघा. पुढला पर्याय आहे वर्गणी भरून दूरदर्शन वाहिन्यांना किंमत मोजली गेली पाहिजे. म्हणजे फक्त त्या पाहणाऱ्यांनाच किंमत द्यायला भाग पाडता येईल. म्हणजे काय मित्रांनो, ठीक आहे, आपण तत्व कोणतं पाहिलं होतं, जो जास्त वापर करेल त्यानं जास्त कर द्यायला पाहिजे, जो कमी वापर करेल त्याने कमी कर द्यायला पाहिजे. ठीक आहे, पहिले दोन ऑप्शन आपण निरस्त केले कारण ते त्यानुसार येत नाही. तिसरं ऑप्शन पहा. काय म्हणतो आहे, वर्गणी भरून दूरदर्शन वाहिन्यांना किंमत मोजली गेली पाहिजे. म्हणजे फक्त त्या पाहणाऱ्यांनाच किंमत द्यायला भाग पाडता येईल. म्हणजे काय, वाहिन्या म्हणजे चॅनेल्स. ठीक आहे की नाही. जे चॅनल पाहेल, जेवढे जास्त चॅनल पाहिल त्याला तेवढी जास्त वर्गणी म्हणजे तेवढे जास्त पैसे द्यावे लागतील आणि जो कमी चॅनल्स पाहिल त्याला तेवढे कमी पैसे द्यावे लागतील. तिथे जे तत्व दिलेलं आहे तेच तत्व उत्तमरित्या मित्रांनो या ठिकाणी लक्षात येते आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. चौथं पण वाचा. फक्त तुरळक प्रवास करणाऱ्यांपेक्षा कामावर जाताना नियमितपणे रेल्वेज प्रवास करणाऱ्या लोकांनी कमी कर द्यायला पाहिजे. हे तर उलटच झालं.
नेहमी प्रवास करणाऱ्यांनी जास्त कर द्यायला पाहिजे, कारण आपलं तत्त्व काय म्हणतं आहे, जास्त वापर करणाऱ्यांनी जास्त द्यायचं आणि कमी वापर करणाऱ्यांनी कमी द्यायचं. म्हणून नियमित प्रवास करणाऱ्यांकडून आपण कमी कर कशाला घ्यायचा, कमी दर कशाला घ्यायचा. नियमित प्रवास करणारे जास्त प्रवास करतात म्हणून त्यांनी जास्त द्यायला पाहिजे, आणि तुरळक प्रवास करणारे कमी प्रवास करतात म्हणून त्यांनी कमी द्यायला पाहिजे. थर्ड नंबर मित्रांनो एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे की नाही. थर्डमध्ये काय लक्षात येते आहे की जो जेवढे जास्त चॅनल पाहिल टी व्हीवर तेवढा त्याने जास्त पैसे द्यायचे, आणि जो कमी चॅनल पाहिल तेवढे त्याने कमी पैसे द्यायचे, ठीक आहे ना. तर थोडासा ट्रिकी प्रश्न आहे, पण लक्षात घ्या, जेव्हाही तुम्हाला तत्त्वाचं विवरण करणारं उदाहरण निवडा असा प्रश्न दिसेल तेव्हा तो प्रश्न अप्लाइड राहतो. त्यामधलं तत्त्व समजून घ्या आणि ते तत्त्व जसंच्या तसं ज्या ऑप्शनमध्ये दिसून येईल ते ऑप्शन आपल्याला निवडायचं असेल, ठीक आहे ना. नेक्स्ट आणखीन बघूया. एक इथं दिला आहे, एका राज्याचा शिक्षण विभाग 14 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांना गीतेचे पाठांतर करून शाळेच्या प्रार्थनागृहात दर दिवशी तज्ज्ञांच्या पर्यवेक्षणाखाली ती तोंडपाठ म्हणून दाखवून न्याहारी पत्रक मिळवण्यास उत्तेजन देत आहे. तरुण व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारतीय जीवनात तत्त्वज्ञानासंबंधाने त्याची जागरूकता वाढवण्यासाठी शासनाने ही योजना योजली आहे. या योजनेत भाग घेऊन आणि गीता पाठ करून तरुण व्यक्ती तत्त्वज्ञान ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील. वरील युक्तिवादातील त्रुटी व्यक्त करा. त्रुटी म्हणजे काय मित्रांनो, सेम तेच. त्रुटी म्हणजे कमकुवत करणारं, म्हणजे इथं जो युक्तिवाद दिला आहे, काय युक्तिवाद आहे इथे ओळखायचं. काय युक्तिवाद आहे की तत्त्वज्ञान संबंधाने काय व्हायला पाहिजे, जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे. आणि जागरूकता का निर्माण व्हायला पाहिजे, कारण जागरूकता निर्माण झाली तर लोक काय करतील, शांत जीवन जगू शकतील, असा यामधला युक्तिवाद आहे. आता मित्रांनो, युक्तिवादाला कमकुवत करण्यासाठी आपल्याला काय लक्षात घ्यायचं असेल, आपल्याला लक्षात घ्यायचं असेल की हे असं करणं गरजेचं नाही. असं न करताही किंवा मग असं केल्याने फारसा काही बदल होणार नाही असं जेही ऑप्शन आपल्याला इंडिकेट करेल ते ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचं असेल. पहिलं पहा, पहिलं दिलं आहे, तरुण व्यक्ती मुळातच गीतेच्या तत्त्वज्ञानाबद्दल जागरूक आहे. आपण असं म्हणूया कमकुवत तर करते आहे, पण फक्त जागरूक वगैरे नाही, ठीक आहे ना. फक्त जागरूक एवढं लक्षात घेता येणार नाही, बाकी आकलन वगैरे किंवा मग त्याचं अप्लिकेशन वगैरे याविषयी सुद्धा थोडंफार यामध्ये असलं पाहिजे, म्हणून पहिलं चुकीचं. दुसरं, भारतीय तत्त्वज्ञानाच्या आकलनासाठी तुम्हाला गीता तोंडपाठ म्हणावी लागत नाही. हे मात्र थोडंफार काय वाटते, करेक्ट वाटते. याला होल्डवर ठेवा. नेहमी काय करायचं, चारही ऑप्शन एकदा एक्झामाइन करून घ्यायचे आणि त्यानंतर डिसाईड करायचं की कोणतं निवडायचं आहे. जागरूकता म्हणजे आकलन नव्हे, हे पण करेक्ट वाटते आहे, ठीक आहे ना. कारण मित्रांनो, तुम्ही एखाद्या बाबीविषयी जागरूक झाले तर ती बाब तुम्हाला आकलित झाली असं म्हणता येणार नाही. पण तुम्हाला जर एखादी बाब आकलित झाली तरच तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या लाईफमध्ये करून काय करू शकाल, शांत जीवन जगू शकाल. म्हणजे जागरूकता म्हणजे आकलन नव्हे, तुम्हाला ती बाब माहीत आहे म्हणजे ती तुम्हाला आकलित झाली असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे हे सुद्धा करेक्ट असू शकते. पाठांतरणासाठी काही शिकणे म्हणजे तुम्ही स्वतः सर्जनशील आहात असे नाही, हे सुद्धा काय असेल, चुकीचं असेल. म्हणजे मित्रांनो, करेक्ट जे आहे ते बी आणि सी यापैकी एक असलं पाहिजे. आता काय करायचं, जे मोस्ट स्ट्रॉंग वाटते आहे ते निवडायचं, ठीक आहे ना. भारतीय तत्त्वज्ञानाच्या आकलनासाठी तुम्हाला गीता तोंडपाठ म्हणावी लागत नाही. आणि दुसरा आहे, जागरूकता म्हणजे आकलन नव्हे. आता मित्रांनो, युक्तिवाद जर आपण पाहिला तर युक्तिवाद काय म्हणतो आहे, भारतीय तत्त्वज्ञानासंबंधाने जागरूकता वाढवण्यासाठी, ठीक आहे, शासनाची ही योजना रचली आहे आणि याचं उपयोजन काय आहे, तरुण व्यक्ती हे तत्त्वज्ञान ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील. परंतु मित्रांनो, हे सर्व करण्यासाठी तुम्हाला गीता आकलित होणे आवश्यक आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 जे आहे ते या संदर्भात जास्त व्हेटेजवालं वाटतं आहे ॲज कम्पेअर विथ ऑप्शन नंबर बी, कारण जागरूकता म्हणजे आकलन नव्हे. सो मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. क्लिअर आहे, सिम्पल आहे. तुम्ही इलिमिनेशन मेथडही यामध्ये यूज करू शकता. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटते आहे की दोघांमध्ये कन्फ्युजन आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेटेज असणारा पर्याय तुम्हाला निवडायचा असेल, ठीक आहे ना. एक आणखीन प्रश्न घेऊया, ठीक आहे. काही तर आपण प्रत्येक प्रश्नात काहीतरी वेगळं घेण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून पहिल्या लेक्चरमधून व्हेरिएशन तुमच्यापर्यंत मला पोचवता येईल. हा प्रश्न पहा, पुढे दिलेला युक्तिवाद अभ्यासा व सर्वात जवळून त्यासारखीच अनुमान प्रक्रिया असणारा युक्तिवाद निवडा. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी असा जर प्रश्न असेल, यावर्षी मागच्या वर्षीच्या राज्यसेवेलाही असा एक प्रश्न होता. हा प्रश्न कन्क्लुजनमध्ये पण विचारला जातो, थोड्या वेगळ्या फॉर्ममध्ये. इथे काय करायचं, काहीतरी फ्लो चार्ट, काहीतरी डायग्राम, काहीतरी स्केच करायचं, म्हणजे अंडरस्टँडिंग थोडंसं व्यवस्थित होईल. काय म्हणतोय पहा, जर तुम्ही बासरी वादनाचा सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. म्हणजे यामध्ये एक पॉईंट आहे बासरी वादन, ठीक आहे, बासरी वादन,
ठीक आहे, सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. मी तबला वादनाचा सराव केला नाही म्हणून माझे तबला वादन सुधारले नाही. म्हणजे एक आणखीन बाबा यामध्ये तबला. ठीक आहे, तबला वादन सुधारले नाही. पुढच्या महिन्यात परीक्षा आहे म्हणून मी चांगले काम करण्यासाठी कष्ट केले पाहिजे. पाहता मित्रांनो, 2 सब्जेक्ट आहे. एक बासरी वादनाचा सराव केला तर तुमचे वादन सुधारेल, म्हणजे हे न्यूट्रल स्टेटमेंट आहे. आणि याविषयी काहीतरी निगेटिव्ह बाब बोलली आहे. काय बोलली आहे? मी तबला वादनाचा सराव केला नाही, याविषयी काहीतरी निगेटिव्ह बाब केली सांगितली आहे. म्हणून मी काय केला पाहिजे? सराव केला पाहिजे, कारण पुढल्या महिन्यात काय आहे? परीक्षा आहे, त्यासाठी मी कष्ट घेतले पाहिजे. आता असा पर्याय निवडायचा असेल ज्या पर्यायामध्ये याच्याशी पॅरलल असणारी बाब आपल्याला मिळेल, असा पर्याय निवडायचा असेल. जसं आपण पहिलं वाचूया. सायकल स्वारीसाठी तुम्ही कष्ट केले तर तुमचा वेग वाढेल. म्हणजे एक सब्जेक्ट आहे कोणता? सायकल. सायकल स्वार, सायकल हा एक सब्जेक्ट आहे. वेग वाढवण्यासाठी मी खूप कष्ट केले आणि स्पर्धा जिंकण्यासाठी सुरुवात केली. पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे. जर मला उत्तीर्ण व्हायची असेल तर मला अभ्यास करत राहिले पाहिजे. आता मला सांगा मित्रांनो, 2 सब्जेक्ट असले पाहिजे असं आपलं स्टेटमेंट म्हणते आहे. आणि ऑप्शन नंबर एमध्ये किंवा पहिल्या ऑप्शनमध्ये फक्त एकच सब्जेक्ट दिला आहे. म्हणजे आपल्याला हे ऑप्शन चालेल का? नाही चालणार. त्यामुळे पहिला जो पर्याय मित्रांनो तो आपला चुकीचा असेल, तो आपल्याला विचारात घेता येणार नाही. सेकंड पहा. जर मी सुरपेटी वादनाचा नियमित सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. ठीक आहे ना? जर तुम्ही सुरपेटी वादनाचा नियमित सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. करेक्ट. तर एक सब्जेक्ट आपल्याला मित्रांनो या ठिकाणी मिळतो आहे, तो म्हणजे सुरपेटी. सुरपेटी. आपल्याला 2 सब्जेक्ट पाहिजे. ठीक आहे ना? रसिकाने फारसा सराव केला नाही परंतु तिचे वादन सुधारले, म्हणजे तिने पुरेसा सराव केला असला पाहिजे. कदाचित ती हे वर्ष संपताना येणाऱ्या विशारद परीक्षेत सुद्धा उत्तीर्ण होऊ शकेल. परत मित्रांनो तीच अडचण. स्टेटमेंटमध्ये 2 सब्जेक्ट दिले आहे आणि पर्यायामध्ये आपल्याला सुरपेटी वादन हा एकच सब्जेक्ट दिसतो आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सुद्धा काय असेल? चुकीचा असेल. 2 सुद्धा चुकीचा. आता तिसरा बघा. तिसऱ्यामध्ये दिलं आहे आपल्याला, जर तुम्ही गायनासाठी खूप कष्ट घेतले तर तुमचे गायन सुधारेल. एक सब्जेक्ट दिलेला आहे आपल्याला गायन. ठीक आहे ना? गायनासाठी खूप कष्ट केले तर तुमचे गायन सुधारेल. मी माझ्या नृत्य कौशल्यासाठी, दुसरा जो सब्जेक्ट दिलेला आहे तो आहे नृत्य कौशल्य. मी माझ्या नृत्य कौशल्यासाठी काही कष्ट घेतले नाहीत म्हणून माझे नृत्य सुधारले नाही. येत्या 2 महिन्यात माझी परीक्षा आहे. म्हणजे याच्याविषयी काहीतरी काय दिली आहे? निगेटिव्ह बाब आहे. स्टेटमेंटमध्ये तबला वादनाविषयी म्हणजे सेकंड जो सब्जेक्ट आहे त्याच्याविषयी काहीतरी निगेटिव्ह बाब दिली होती. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये ही सेकंड जो सब्जेक्ट आहे त्याच्याविषयी काहीतरी निगेटिव्ह बाब देते आहे. म्हणजे पॅरलल वाटते आहे, त्याच्यासारखं वाटते आहे. ठीक आहे ना? येत्या 2 महिन्यात माझी परीक्षा आहे म्हणून त्यात उच्च श्रेणी मिळवण्यासाठी मी नियमित सराव केला पाहिजे. स्टेटमेंटमध्ये सुद्धा काहीतरी परीक्षा आहे असं दिलं होतं. पहा. ठीक आहे ना? पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे म्हणजे परीक्षा आहे. चांगले काम करण्यासाठी मी कष्ट घेतले पाहिजे. आणि इथे पण म्हणतो आहे येत्या 2 महिन्यात परीक्षा आहे आणि त्यात उच्च श्रेणी म्हणजे चांगले काम करण्यासाठी मी सराव केला पाहिजे. म्हणजे विधानामध्ये जी बाब दिलेली आहे तीच बाब या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते आहे. म्हणून याला आपण उत्तर म्हणून डेफिनेटली निवडू शकतो. पण एकदा चौथं चेक करून घेऊया. ठीक आहे ना? चला, हे आपण लक्षात घेतलं. परिपूर्णतेच्या प्राप्तीसाठी सरावाची गरज आहे. समस्या निराकरण कौशल्यात मला लवकरच पारंगत झाले पाहिजे म्हणून मी परिश्रमपूर्वक सराव केला. लवकरच होऊ घातलेल्या स्पर्धेत मी सहभागी होणार आहे आणि खात्रीने ती जिंकणार आहे. हे सुद्धा मित्रांनो दिलेलं जे विधान आहे त्याच्याशी कोरिलेट करत नाही किंवा त्याच्याशी पॅरलल नाही. जर आपण विधान पाहिलं तर विधानाशी पॅरलल असणारा फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे ऑप्शन नंबर 3. म्हणून मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. क्लिअर सर्वांना? तर विधान आणि गृहीतक या टॉपिक संदर्भात बरीचशी बेसिक माहिती जी आहे ती मी तुमच्यापर्यंत पोचवली. प्रिव्हियस एक्झाममध्ये आयोगाने विचारलेले जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुमच्यासमोर मांडले आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून नियम सॉल्व करण्याच्या पद्धती या सर्व बाबी तुमच्यापर्यंत पोचवल्या. मित्रांनो पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस एक्झाममध्ये आणखीन काय काय आयोगाने प्रश्न विचारले आहेत याचा सराव करून घेणार आहे. तर इथे थांबूया. धन्यवाद.